धराशिव में किसान का शोले स्टाइल में आंदोलन, एमआईडीसी बोर्ड पर चढ़कर जताया विरोध। धराशिव के वडगांव सिद्धेश्वर में एमआईडीसी में ली गई जमीन को लेकर किसानों का जोरदार आंदोलन। जहर पीकर आत्महत्या की अनुमति दो या जमीन का मुआवजा तुरंत दो, इस मांग को लेकर किसानों का आंदोलन जारी। किसानों ने कीटनाशक पीकर आंदोलन की शुरुआत की। औद्योगिक विकास महामंडल द्वारा वर्ष 2012 में अधिग्रहित की गई जमीन का मुआवजा अब तक नहीं मिलने पर किसान आक्रोशित। वडगांव के 27 किसानों को अब तक मुआवजा नहीं मिलने पर प्रशासन के खिलाफ गुस्से में किसान। देशीमध्ये 356 एकर जमीन एमआयडीसी नावाखाली संपादित झाली आणि त्याच्यामधल्या 89 हेक्टरचं बिल वाटप केलं ह्यांनी आणि बाकीच्या राहिलेल्या 147 एकर जमिनीला दरीचं कारण दावलं। ह्यांनी 67 लाख रुपये नुसत्या पाहणी दौऱ्याला खर्च केले 8 वर्षात। मग ह्यांना त्यावेळेस दरी दिसली नाही का? आमची दरी निसर्ग निर्मित आहे। आता ह्यांनी दरीचं कारण देऊन आज आम्हाला मोबदल्यापासून शेतापासून सगळ्यापासून वंचित केलेलं आहे। आमच्या सातबाऱ्याचे नावं सुद्धा ह्यांनी कमी केलेली आहेत। बरं आम्ही म्हणतो तुम्हाला जमीन घ्यायची नसली घेऊ नका, कमीत कमी आमच्या सन्मानानं नुकसान भरपाई पीक द्या आणि आमचे सातबारे वापस करा। ह्या मागणीसाठी आम्ही ह्या बोर्डावर 1 ऑगस्टला इच्छामरणाचं आंदोलन कलेक्टर साहेबाच्या परवानगीनं काढलं होतं। दावा घेऊन मी स्वतः गेलतो। त्यावेळेस आम्हाला 10 दिवसात मंडल अधिकारी डोके साहेब यांनी लिखित दिलं की 10 दिवसात तुमचं काम करू। त्यांनी काही केलं नाही। उपोषणाला बसल्यावर मी तीच केलं, तुमचं 10 दिवसात करू। 10 दिवस यांची कधी संपत येतं। आणि इथले जे स्थानिकचे पुढारी आहेत ही एमआयडीसीमध्ये उद्योग आणायला उत्सुक आहेत। तुम्ही उद्योग आणा, उद्योगाचं आम्ही स्वागत करू। आम्ही गावच्या विकासाला कधी खोडा घालणार नाही, पण आधी शेतकऱ्याचं बिल तरी वाटप करा। आणि आमचं बिल न वाटप करायच्या आधी जर एमआयडीसीचा अधिकारी किंवा कुठलाही पुढारी जर इथं आला वावरात तर त्याला शेतकऱ्याच्या रोषाला इथून पुढे सामोरं जावं लागेल। मी सोमनाथ राजेंद्र पाटील, राहणार वडगाव सिद्धेश्वर। माझी 16 एकर एमआयडीसी जमीन गेलेली आहे। कमीत कमी 16 वर्ष झाले त्या जमिनीचा मोबदला नाही, कुठलाही सातबाऱ्यावर नाव नाही, विमा नाही, अनुदान नाही। आमचे 2015 ह्यांनी अकाउंटवर घेतले तुमचं पेमेंट टाकतो म्हणून। त्यात भारत हा कृषीप्रधान देश म्हणून म्हणते ती, यांना लाज वाटली पाहिजे सरकारला। कमीत कमी हे कृषीप्रधान देश असं म्हणावं म्हणून। तर आमचे किती शेतकऱ्याचा प्रश्न आहे काय? आमचे 27-28 शेतकरी पेमेंट राहिले, सगळ्या शेतकऱ्यांनी पेमेंट बाकीच्यांचं झालेलं आहे। तरी एकाही एमआयडीसीचा अधिकारी आम्ही पेमेंट दिल्याशिवाय ह्या वावरात कुणाच्याच वावरात वडगावच्या एमआयडीसीत उभा राहू देणार नाही। आम्ही त्यांना ताणून हाणल्याशिवाय राहणार नाही। आम्ही मेलो तरी चालेल, पण एखादा अधिकारी इथं आल्यावर आम्ही त्याला ताणून हाणल्याशिवाय राहणार नाही। आम्ही एवढं वैतागलेलो आहोत। आज काय आंदोलन? आज आमचे पैशासाठीच आंदोलन आहे ना। 20% करून आम्ही आंदोलन केलेलं आहे आज इथं। एवढा जर मोठा अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांना जगून करायचं काय? आज मोहन पाटील आणि अण्णा पाटील 2 शेतकऱ्यांनी इथं औषध पिलं। कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं लेखी, तरी कलेक्टर साहेबाचा कुठलाही अधिकारी किंवा शिपाई सुद्धा इथं आलेला नाही। किती प्रशासन जागृत आहे। आज आमचं काय झालं आम्हाला माहिती आहे। काय डोळ्यात अश्रू आहेत तुमच्या? काय कलेक्टर साहेब स्वतः येत नाही का? कलेक्टर साहेब जोपर्यंत इथं येऊन आम्हाला काहीतरी लिखित ठोक देणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत। मोहन पाटील अण्णा पाटलांच्या जीवावर एमआयडीसी उठलेली आहे। ह्या 22-27 शेतकऱ्याच्या मुळावर एमआयडीसी उठलेली आहे। तर आम्ही इथं मरूच, आज आम्ही इथून उठणार नाही।